शुभप्रभात सर्वांना. सकाळच्या सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज होळीचा सण आहे. होळीच्या सणाच्याही तुम्हाला तुमच्या परिवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ह्या होळीमध्ये तुमचं दुःख दारिद्र्य सर्व जळून जावं आणि तुमच्या सुखाची नवीन पहाट व्हावी अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आपण सगळ्यांनी सुखाने आनंदाने जगायचं आहे. आणि आज होळी आणि उद्या काय आहे असणार, धुळीवंदन. धुळीवंदनाच्या पण तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी आनंदाने धुळीचा पण सण साजरा करायचा आहे. प्रेमाचा रंग लावायचा आहे, आनंदाचा रंग लावायचा आहे एकमेकांना. आपण खेळतो ना, रंग खेळतो. आणि आज होळी आहे, आज पुरणाची पोळी आहे. आज होळी करतो आणि पुरणाची पोळी नैवेद्य करतो, परिवाराला खायला करतो. आणि आज होळीच्या दिवशी काय करतो आपण, पुरणाची पोळी करतो. आज होळीचा पारंपरिक सण आहे, आपल्या हिंदू संस्कृतीचा सण आहे. आणि त्या होळीला आपल्याला पुरणाच्या पोळ्याच कराव्या लागतात. आपल्या कोणाच्या घरी असते होळी, कोणाच्या गल्लीमध्ये असते. आपले जे परंपरा आहे त्या पद्धतीने होळी पेटवता. आणि होळीला आपण काय करतो माहीत आहे, होळीमध्ये सगळं पूजापाती करून 5 प्रदक्षिणा घालून होळीला नैवेद्य दाखवून होळी पेटवतो. आणि होळी झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपण सगळेजण परिवारातले लोक पोळी खातो. पुरणाची पोळी. पुरणाची पोळी जवळजवळ बुडतच चाललेली आहे. पुरणाची पोळी कोणाला आवडतच नाही, पण सणाच्या दिवशी पुरणाची पोळी जरूर खायची, जरूर. म्हणून काय करायचं माहिती आहे का, आज होळी साजरी करायची आहे आणि पुरणाची पोळी खायची आहे, पोळी. उद्या रंगपंचमी आहे. मग रंगपंचमीच्या दिवशी मला माझ्या डाकेताई यूट्यूब चॅनलवरून एकच संदेश द्यायचा आहे की रंगपंचमी खेळा, पण पाण्याची नासाडी करायची नाही. रंग कसा खेळायचा, तर कोरडा रंग असा एवढा एवढा हातावर घ्यायचा, असा आणि असा लावायचा. रंग खेळा तुम्ही, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये रंग खेळा, अडचण नाही, पण कोरडा रंग वापरा. आणि पाण्याची नासाडी कमी करा. आपण कसलाही रंग वापरून, कसलंही वागून, कसलं बी घाण सगळं अंग कपडे हे ते करून आपण काय करतो माहीत आहे, पाण्याची नासाडी करतो. आता तापमान वाढलेलं आहे, पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. उन्हामुळं पातळी पाण्याची खोल जाते. आणि पाण्याची पातळी खोल गेल्यानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं आपल्याच हातात आहे पाणी वाचवायचं. आणि कोरडे रंग मार्केटमध्ये असतात, तर ते कोरडे रंग खेळायचे. तुम्ही म्हणसाल डाकेताई एका व्हिडिओमध्ये 2 सणाचं म्हणजे 2 दिवसाचं, धुळीचं आणि होळीचं तुम्ही घेतलात, तर दोन्ही पण सणाच्या शुभेच्छाही दिल्यात. आणि दोन्ही सणाचं महत्त्व म्हणजे असंच आहे की आपण सण साजरे केलेच पाहिजे. सण साजरे केल्यानंतरच आपल्याला सणाचं महत्त्व कळते. आणि पुढच्या पिढीला आपल्याला समजावून सांगायचं आहे की हे सण जर बुडत गेले तर पुढच्या पिढीला माहीत राहील का हो, सण म्हणजे काय ते नाही माहीत राहणार. म्हणून पुढच्या पिढीला सणाची माहिती आपणच दिली पाहिजे. का हे होळी साजरी केली पाहिजे, धूळ साजरी केलीच पाहिजे. आणि धुळीचा आनंद कसा असते हो, आम्ही तर लहानपणी एवढा रंग खेळायचा, एवढा रंग खेळायचा आणि खूपच मस्ती करायचो आम्ही लहानपणी. पण आताही छोटे बाळ आहेत आणि रंगामध्ये कसलं कसलं काही पण भेसळ मिसळ जर आलेलं असलं तर त्वचेला परिणाम होऊ शकते. त्यामुळं ओला कलर न वापरता कोरडाच कलर वापरा. पाण्याची नासाडी कमी करा आणि रंग खेळा हो, रंग खेळा. धुळीचा रंग
रंगात रंग धुळीचा रंग, रंगात रंग धुळीचा रंग, होऊया गुंग एकमेका रंग लावणी, होऊया गुंग एकमेका रंग लावणी. आणि त्या रंगाचा कलर जसा तुमच्या गालावर लागेल तसाच तुमच्या आयुष्यामध्ये पण सुखाची बहार, सुखाचा कलर, आनंदाचा कलर येऊ आणि सगळ्यांनी समाधानी राहायचं आहे. हे परमेश्वरा, सगळ्यांना ह्या होळीनिमित्त सगळ्यांना सुखी ठेवा, आनंदात ठेवा आणि सगळ्याचं दुःख, दारिद्र्य, दैन्य, आपदा, कष्ट, बिमारी सगळं काही जळून ह्या होळीमध्ये खाक होऊ द्या. डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या डाकेताई यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका. आणि आपण सबस्क्रायबर व्हायचं आहे डाकेताई यूट्यूब चॅनलचं, आपल्या मैत्रिणीमध्ये, मित्रामध्ये शेअर करायचं आहे. आणि रोजचा जो व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करत आहे तो रोजचा एक व्हिडिओ बघायचा आहे हो, बघायचा आहे. पुन्हा भेटूया लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर बघसाल ना मग व्हिडिओ बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत जा हो, आपल्या प्रतिक्रिया कळवत जा. कारण आपल्या प्रतिक्रिया जर कळाल्या तर आपल्याला पुढचे व्हिडिओ कोण्या विषयावर टाकायचे हे आपल्याला समजेल. तर दोन मिनिटाची, दोन ओळीची आपली प्रतिक्रिया, 2 शब्दाची आपली प्रतिक्रिया कळवा. चला भेटूया पुन्हा. बघा पांढरं शुभ्र निळसर आकाश आणि हा आपला सूर्य. आज पौर्णिमा आहे आणि सूर्य पूर्ण निघालेला आहे आणि आज सूर्यग्रहण पण आहे. त्यामुळं सूर्यग्रहणाचं पण आपल्याला सगळ्या पाळावं लागणार आहे. आणि गरोदर महिलांनी तर खूप जपून राहायचं आहे. कारण सूर्यग्रहण चंद्रग्रहण असल्यामुळं आपल्याला सगळं पाळायचं आहे. छोट्या बालकांनी, वयोवृद्धांनी, बिमार माणसाने सगळ्या त्या विधी पाळल्या पाहिजे सूर्यग्रहणाच्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.